वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कसे आहात सगळे, काय करताय? सो आजचा व्लॉग खूप इंटरेस्टिंग आहे. आता व्लॉग असा आहे बघा, माझ्यासोबत सोहम आलेला आहे. हा एक प्रँक व्लॉग आहे आणि हा प्रँक मी करणार आहे भैयासोबत, ज्याच्यामध्ये मला खूप जणांची गरज आहे. लाईक जो शूट करणार त्याची, जे माझ्यासोबत असणार त्याची, आणि एका भैयाच्या फ्रेंडची. भैयाचा फ्रेंड म्हणजे माझा पण फ्रेंड आहे आधीपासून. सो तर आता आम्ही शूटला आलेलो आहोत. हे बघा, चर्नी रोडला BBC-ला सायकलिंगला आले असं घरी सांगून आले. आणि हे बघा आपल्या ब्लॉगमधले सगळे ॲक्टर. ये तो हाई भी नहीं कर रहे. ये चष्मा क्या है? हाँ, रात में धूप. वाव, सो ब्युटिफुल. सो आता आपण ब्लॉगला सुरुवात करूया. ब्लॉग असा आहे, मी घरी सांगितलं की मी सायकलिंगला चालली आहे आणि हा कृष्णा आहे जो भैयाचा फ्रेंड आहे. तर मी याला कॉल केला आणि मी सांगितलं की मैं साइकिलिंग पे जा रही हूँ, ऐसा घर पे बोला है, तो तू अभी मैं तेरे दोस्त किसी दोस्त को ला साथ में, और भाई को फ़ोटो निकाल के भेज कि मैं इसके साथ घूम रही हूँ करके. तो मतलब भाई आएगा तो भाई की रिएक्शन क्या रहेगी वो सब अपन कॅप्चर करेंगे. सो ब्लॉग पूर्ण बघा. आणि मला खूप भीती वाटते, असं वाटते भैया देईल 2-3 चमाट. सोहम आधीच बोललाय की भैया मारू नये म्हणजे बास. हा बघा, ही सगळी सोहमची आयडिया. ह्यात माझा काही दोष नाही. मी तर ॲक्सिडेंटवाला व्लॉग करणार होते, ज्याच्यामध्ये माझा ॲक्सिडेंट झाला असं फेक सांगायचं भैयाला आणि त्याचं रिॲक्शन काय आहे किंवा तो कसा येतोय काय हे ते सगळं शूट करायचं. बट आता ही सगळी सोहमची आयडिया आहे. सो बघा ब्लॉग पूर्ण. कसा वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. कंटेंट सुचवत राहा नवीन ब्लॉगसाठी. चॅनलवर आले आहात तसं चॅनलला सबस्क्राईब करा. मला भीती वाटते खूप. सो ब्लॉग पूर्ण बघा. तर आपण सुरुवात करूया. असं दाखवणार आहे की मी ते गाडीवर बसली आहे कोणासोबत तरी, म्हणजे बाजूबाजूला आम्ही बसलो आहे आणि व्हिडिओ काढून कोणीतरी पाठवतं आहे भैयाला. सो बघूया. सो हम क्या लग रहा है, पडेगी मेरे को आज? मारणार मला भैया? गप रे, असं नको बोलूस, ओरडेल मला असं वाटतंय. भैयाने अजून मला की मी आज मार खाते की नाही किंवा काय होतंय. सो बघूया. हे बघा, ह्यांचं व्हिडिओ शूट करायचं चाललंय. कंटेंट व्हिडिओ असतात कॉमेडी यांचे. माईकची गरज होती आम्हाला ह्या व्लॉगला, बिकॉज लांब असणार आम्ही, तर शूट करणारा लांब असेल तर आवाज येणार नाही त्याच्यामुळे. क्या पूछेगा? किधर गई थी, पूछताछ करेगा, तेरे से मुंह से निकालेगा. नहीं, वो इधर आएगा, उसको इधर बुलाने का है अपन को. तो उसको जब भेजूंगा तो आएगा ही, पक्का आएगा. पूछेगा वो मेरे से कि किधर है, वो अभी भी उधर है क्या बोलेगा. तू मरवाएगा मेरे को आज पक्का. सो बघूया आता काय होतंय की क्या चल रहा है तेरा और सोहम का, खिचडी क्या पकडी है. तो जेव्हा आमचा हा प्लॅन चालू होता ना, तेव्हा मी आणि सोहम एकत्र होतो आणि आम्ही बघा मावशीचा फोन आणला आहे साऊंडसाठी. हे बघा माझं स्केच छान काढलं आहे ना, आय नो. सो मावशीचा फोन घेतला होता भैयाच्या फ्रेंडला कॉल करायला. तर मग झालं असं, भैयाने बघितलं आम्ही कामची काहीतरी खिचडी पकली, म्हणजे त्याला डाऊट आला. तर भैया मम्मीला सांगतो की मम्मी सोहमचा आणि भूमीचा काहीतरी पक्का 100% चाललं आहे डाळ भात बनवायचा. तर मम्मी मला म्हणते काय झालं मला सांग, काय प्रॉब्लेम नाही ना हे ते असं तसं. म्हणलं काय नाही मम्मी, चांगलंच आहे. तर मग बोलते मला सांग भैया तिकडे गेला, माझ्या कानात सांग. म्हणलं ठीक आहे. मग मम्मीला सांगितलं की मम्मी आम्ही प्रँक करतोय भैयाला, भैयाचे फ्रेंड्स पण आहेत, ॲज लाईक की माझं बॉयफ्रेंड वगैरे आहे किंवा मी भेटायला आले कोणाला तरी असं. सो आता आपण पुढे बघूयात अजून. म्हणजे मी आत्ता सायकलिंगला आली असता घरी सांगून आली आहे भैयाला. भैया मला काय बोलतो माहिती आहे, बिचारा माझा लाडका वाला भैया मला बोलतो की हळू चालव, आणि एअरपोर्ट्स बोलली ना, एअरपोर्ट्स दे मला म्हणून. तर बोलतो की एकाच कानात टाकून चालव. म्हणजे बघा किती काळजी आहे माझ्या भावाला. I love my brother so much in my world, and this is also my brother चंपू. ये मेरा भाई है. ए तू बोल ना, मैं इसका भाई हूँ. बोल ना, मैं इसकी भाई हूँ. पहिला बोल मैं इसका भाई हूँ. किती अरे ह्याला ना कॅमेरा समोर घेतला ना, हा नाही म्हणजे ह्याचं असं असतं की फोटो वगैरे नका काढू माझी दीदी किंवा माझ्यासोबत, त्याला नाही आवडत. आणि काढायला आलं तर मग असं करणार, असा 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 XYZ. भैया फक्त घरी जी शॉर्ट घातलेली ना ब्राऊन कलरची, ती शॉर्ट घालून नाही आला पाहिजे. एक तर त्याने केलाय टाकलू, बिकॉज ऑफ त्याचा होतोय हेअरफॉल. तर मी त्याला बोलले भैया तू आता अजिबात छान नाही दिसत आहे, बट माझा भाव आहे, मग आता काय
ठीक आहे. तर त्याला मी आता येताना असं म्हणजे खबर काढून आली की भैया तुला असं जर तू टकलू केलं, असं जर तुला सोशल मीडियावर दाखवलं तर तुला चालेल का? तर बोलला हां चालेल, फक्त ड्रेसिंग सेन्स वगैरे मारू देत चांगले. म्हणलं मग आत्ताच चेंज कर ना भैया, पॅन्ट घाल चांगली असं तसं. म्हणलं कशाला, आता कुठे जायचं आहे मला हे ते, आता बघू काय घालून येतो आहे असं. तर आता आम्ही विचार करतोय की भैयाला सांगायचं असं व्हिडिओ पाठवायची, कॉल करायचा. तर इकडे डिस्कशन चाललंय क्या करने का, कॉल भेजेगा, कॉल करेगा, वीडियो बनाएगा. कॉल कर अभी कॉल. अगर वो बोला ना वीडियो भेज तो भेजूंगा. हाँ कॉल कर, इधर आ, लॉलीपॉप वाले इधर स्पीकर पे डाल कॉल. चुप रहा. क्या बोलेगा, स्टार्टिंग कैसे करेगा? मैं बोलूँगा अरे भाई मैं BBC से आया वीडियो शूट कर रहा था. नहीं वीडियो शूट करने गया था लेकिन मैं तुझे बहन? हाँ तेरी बहन, तू बहन ही है ना उसकी. तेरी बहन आधी क्या बोला मैंने सुना? खड़ी थी खड़ी लड़की के थी. साथ. हाँ ठीक है. हाँ हाँ उसने मेरे को नहीं देखा लेकिन मैंने उसको देखा. मैं बोलता हूँ बस BBC के यहाँ से जा रहा था हाँ. तभी मैं देखा. हाँ. हेलो कुणाल किधर है? तेरी बहन किधर है? साइकिल चलाने में BBC के यहाँ से जा रहा था ना, उसको देखा कोई से लड़के के साथ. BBC के यहाँ खड़ी है वो, मैं निकल गया आगे. तू जाकर देख पहले, तेरे को देखने का क्या. अभी है क्या उधर? अरे अभी जस्ट देखा हूँ मैं भाई, और आगे आया हूँ गाड़ी पे. अभी गई क्या है? अरे उधर बैठे थे उन लोग. BBC किधर है? अरे BBC जहाँ मेरा वीडियो शूट किया था ना, वो अंधा गुंगा बहिरा वाला, वही गली के अंदर. नहीं रे बाबा, विजय सेल्स के सामने मालूम है तेरे को. जल्दी जाके देख और मेरे को बता क्या है. मेरी बहुत गंदी फटी पड़ी है. रिएक्शन आहे यार, ए मला पडली तर तुम्ही जिम्मेदार है सगळे यार. मेरी हार्टबीट तेज हुई है, सच्ची में हार्टबीट तेज हुई है मेरी. निकल गया. अभी हम लोग को छुपना पड़ेगा पहले. शूट करने वालों को भी छुपना पड़ेगा. क्या करते, किसी को खड़ा करते, कोई तो खड़ा रहो, नहीं तो आएगा. इधर मैं कैसे रहूंगी ना अगर कोई नहीं रहेगा साथ में. तो गाड़ी हटाना पड़ेगा, वो आ रहा है तो. और वो फटाफट आएगा देख अभी. मेरे को डर लग रहा है. मम्मी भैया आई एम सॉरी, आई लव यू इन्फिनिटी. सो हे बघा, हा आहे कृष्णाचा फ्रेंड. मी याला ओळखत नाही. हा भैयाचा पण फ्रेंड आहे. ह्याला आम्ही घेतोय फॉर कोणा तरी दाखवायला. मला खूप भीती वाटते. इधर खड़ा नाही ना उलटा. भैया जेवता जेवता आलाय. मला खूप भीती वाटते. मेरे को डर लग रहा है बहुत. ए तेरा फेस मत बता, उधर देख. हाँ इसको भी डर लग रहा है. श्री स्वामी मारलं तर मी तुमच्यामुळे फक्त मार खाल्लाय. पहिल्यांदा माझा भावाचा, लक्षात ठेवा. आईचा घो. अबे मैं दिख रही हूँ. छुपे पड़े. ये मेरे को डर लग रहा है यार. तू मत देख, तेरे को देखेगा भाई मेरे से मारा. क्या क्या नहीं. हाँ मारेगा नहीं. भैया भाई मत मार, मत मार, मत मार. शेट फक. मला खरंच खूप घाण भीती वाटते. जेवता जेवता उठलाय, म्हणजे रागात उठलाय. मला मम्मीचा फोन आला आणि मम्मी बोलते की मार 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 पडणार आहे तुला, तर रडत बिडत बसू नको म्हणून. रडत बिडत बसू नको म्हणून. तर आता बघू ना, 2 मिनिटात येईल तो. आया 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 लगता आया. शिट, तुमको डर लग रहा है बहुत गंदा यार. क्या करूं मैं, सच्ची में आया हो. हंस मत भाई. तू इथे सायकलिंगला आलेला हा भेटला, बोलत बसला. बोलत होता, व्हिडिओचं बोलत होता. कोणाला फोन करतोय, कोणाला फोन करतोय, फोन कोणाला करतोय. त्रिशूला.
वीडियो करायला तो तो वापस नहीं दिखने का। टी भैया प्रँक चाललाय. कैसा लगा कुणाल? पागल उसको मारता था अभी, लेकिन इतना गर्म अरे मतलब अरे इसका दोस्त था और इसको देखा था मैं. मेरे को थोड़ा भी डाउट नहीं आया कुछ मैं इधर उधर देखा, इसको फोन किया पहला मार लग रहा है. मेरा भी हार्टबीट फास्ट. मैं सोची पप्पांना फोन करते की काय. मम्मी का फोन आया, बोली खाना खाते उठ के भागा है. मेरे को तो जानता नहीं है, मैं कैसे इसको पता. अरे पहले से हम लोग बोले तो मार भी नहीं थे. अरे वो आने को ही राजी नहीं था, वो बोल रहा था मैं नहीं खड़ा रहूंगा. भैया तरी मी रिएक्शन घेतले पूर्ण, मला माहिती आहे हा कसा आहे. तुम लोग इधर आ गए आज. कट हो गया. हाँ कट हुआ, लेकिन 2 मिनट और रुकता तो एक टमाटो खाता तो आज के. बिचारा जेवता आला. चला घरी. थी ना, मैं बोली नहीं इधर मैं हंस रही थी, पता है वो बैग दिखा रहा था, मैं हंस रही थी पूरा. मैं बोली इसको डाउट ना हो जाए, मेरे को पता था इसको पढ़ने वाली है करके. मम्मी का मेसेज आया का कुणाल आला का कुणाल. तर अशा प्रकारे ब्लॉग मी एवढाच संपवला, कारण की मला खूप हे माहीत नाही आहे ना मेरे पास. खूप भीती वाटत होती, बिकॉज ह्याने मार खाल्लं असतं आणि माझी हार्टबीट ऑलरेडी फास्ट झालेली. सो मग मी बोलली की इथेच थांबूया, इनफ आहे, एवढा बास झालं. सो मग मी त्याला तिथेच थांबवलं, नाही तर ह्याला घाण पडली असती आज. सो अशा प्रकारे असा हा व्लॉग मी शूट केला आहे. आणि भैयाचं रिएक्शन मला वाटलं मला ओरडेल किंवा मला काय बोल, मला काय नाही बोललं, तो समोरच्याला बोलला आय लव्ह यू भैया, आय लव्ह यू सोडियम. अच्छा पहले आया, सोच में पड़ गई. अरे पहला तेरे को, मेरे को लगा पापा को कॉल कर रहा है, तेरे को फोन किया पहला. मैं बोली इसको क्या फोन कर रही है. आया पहले देख रहा है इसको, ये तो उस दिन आया था वीडियो बनाने के लिए, वापस क्या कर रहे हैं आप. मम्मी का फोन है, मैंने अभी उठा रही. बहुत गंदा अभी हो गया है हम लोग का. अभी हम लोग जा रहे हैं घर पे. तेरी भी हार्टबीट फास्ट हुई थी. मेरी हार्टबीट क्या, मेरे को तो डर लग रहा था एक चमाट में सो नहीं जाए. वो है कैसा. उसकी पहली फटी है. सो असा व्लॉग झालेला आहे एंड. तर थँक्यू सो मच गाईज फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. मला व्लॉग आवडला का कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. मी मुद्दामून पूर्ण म्हणजे जास्त वाढवून नाही दिलं, बिकॉज राग नाही माहिती तुम्हाला त्याचा. या असल्या बाबतीत भले मला घरी खूप जास्त फ्रीडम, म्हणजे असल्या बाबतीत नाही, बट व्हिडिओ करणं किंवा काही पूर्ण सपोर्ट मिळतो, बट ह्या असल्या बाबतीत घरी नाही चालत. ऑब्व्हियसली मुलींच्या घरी नाही चालत, स्ट्रिक्ट पॅरेंट्स असतात ह्या असल्या बाबतीत. बाकी मला खूप सपोर्ट आहे वगैरे भैयाकडनं, माझ्या फॅमिलीकडनं. भैया तर एका मेसेजवर घरी सगळं डिलिव्हर, जे पाहिजे ते एक मेसेज फक्त, मग सगळं घरी येणार असं आहे. मग आता जर त्याला आता घरी जाऊन मला अजून ऐकून घ्यायला लागणार आहे मम्मीचं पप्पांचं. हे यार अभी ट्रेन का आवाज आहे का. चालू कर, दिसतंय चांगलं. तर गाईज मी मुद्दामून एकदम छोटासा क्लिप घेतलाय. का माहितीये, कारण की भैया एवढा रागात होता ना, तो जेवण सोडून आलेला. एक तर ह्याला पडली असती, नाही तर मला पडली असती. आणि आम्हाला मार नव्हता खायचं, बिकॉज त्याने जर मारलं असतं तर आम्ही डायरेक्ट हॉस्पिटलला. आणि आता शूट करतो. नहीं मारूंगी, तू मार. वो मुझे बोलेगा, तू मेरा बोलेगा, तो मैं ऐसा करूँगा. देखो तू हाथ लगाना, फिर मैं देखो लाफा मारूंगा. रेडी सेट गो. चल ये थोड़ा आगे आना, उतना दूर से चल के टाइम लगा दो. चल 1 2 3 स्टार्ट. अरे भाई सुन ना, जरा हाथ लगाना. गाड़ी को हाथ लगाने बोला. हट. इधर आओ. हाँ अभी इधर आओ. भूमि को भाग के मारने का. तो वो आगे से लेना क्लिप. आगे से ले. नहीं यहाँ से आए क्या, आगे से ले. 1 2 3 स्टार्ट.
सो काही तिथे मी फायनली घरी आले, सगळे जेवायला बसलेले, त्याच्यामुळे मला काय बोलता आलं नाही. आणि ह्या आर्या बघा कशी पोस्ट करते. अँड देन मम्मी भैयाची रिॲक्शन बघा, कसा हसतोय येड्यासारखा, सदमा लागलाय त्याला. आर्याला